हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आजच्या सेशनमध्ये तुमच्या येणाऱ्या महाडिस्कॉम डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह डिस्ट्रीब्युशन या परीक्षेसाठी IBPS पॅटर्नचा सिलेबस, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स प्लस आपला एक्झामिनेशन पॅटर्नबद्दलची संपूर्ण आणि महत्त्वाची चर्चाही करणार आहोत. या आधीचं सेशन मी तुम्हाला महाडिस्कॉममध्ये आलेल्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हची रिक्रुटमेंट आली होती, त्याची अपडेट मी लवकरात लवकर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली. आय होप ती अपडेट तुम्ही पाहिली असाल आणि त्यानुसार तुमचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यानुसारच तुम्ही या एक्झामिनेशनसाठी अप्लाय करत असाल. पण एक गोष्ट मला निदर्शनास आली आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि बऱ्याच ॲस्पिरंटचे असं आपण म्हणता येईल की असे कॉल्स आलेत की या 2 महिन्यामध्ये कशी प्रिपरेशन करायची याबाबतची संपूर्ण स्ट्रॅटेजी आणि कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स तुम्ही कराल तरच तुमचं सिलेक्शन होईल याबाबतची संपूर्ण चर्चा आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. म्हणूनच सेशनला स्टार्ट टू एंड पूर्ण पहा. जे जे छोटे छोटे की पॉईंट सांगतोय मी टेक्निकल नॉन टेक्निकलचे ते पूर्ण नोट डाऊन करा आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर तुमचं सिलेक्शन कोणीही रोखू शकणार नाही. ठीक आहे, सेशनला सुरू करण्याआधी परत एकदा सांगतोय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड संबंधित पूर्ण अक्रॉस इंडिया तुम्हाला जे काही अपडेट्स पाहिजे असतील, महाराष्ट्र असो किंवा इतर स्टेट्स असो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी जे रेग्युलर अपडेट्स असतात ते आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलवरती मिळतात. त्यासाठीच आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट्स हे पाहाव्यास मिळेल. आता बघा, सेशनला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो याबाबतची संपूर्ण फुल नोटिफिकेशन जी आहे PDF ही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही जर तुम्ही नसेल पाहिली तर याची जी लिंक आहे ती आपल्या यूट्यूबला मिळून जाईल. तुम्ही डायरेक्टली सर्च केलं महाडिस्कॉम DY रिक्रुटमेंट म्हणून सर्वप्रथम आपला व्हिडिओ तिथे पाहाव्यास मिळेल किंवा त्याची लिंक जी आहे हे तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे, आतापर्यंत तर आपण ही पूर्ण नोटिफिकेशन पाहिलेली आहे, त्यामध्ये एक्झाम पॅटर्न एक ब्रीफली डिस्कस केला होता. पण आता मुख्यतः मात्र नुकताच झालेल्या 2025-24च्या परीक्षेमध्ये IBPSनी काय बदल केलेले आहेत आणि काय IBPSचा एक्झॅक्ट सिलेबस आहे, कुठले कुठले टॉपिक्स आहेत याबाबतची संपूर्ण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करतोय. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय टेंटेटिव्ह शेड्यूल काय आपल्या एक्झामिनेशनच्या या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला जो एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग आहे जुलैच्या स्टार्टिंगपासून होईल. ठीक आहे, सेकंड वीक म्हटलेलं आहे. पण मात्र जी ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट आहे ही आपली ऑगस्टला लास्ट वीकमध्ये कंडक्ट करण्यात येईल. ठीक आहे, आता बघा, टेंटेटिव्ह आहे, डिसाइडेड नाही, पण आता ॲज ऑफ नाऊ आपण हे जर टेंटेटिव्हलाच फायनल घेऊन कन्सिडर करूया. ठीक आहे, म्हणजेच आता आपल्याकडे जर आजची आपण 28 तारीख कन्सिडर करतोय तर आपल्याकडे जुलै अँड ऑगस्टचा एंड म्हणजेच अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे 60 डेज आहेत. आणि या 60 डेजमध्ये कशा प्रकारे प्लॅनिंग करायची, मोस्टली मी तुम्हाला सांगतो 80 to 90% म्हणजे बट ऑब्वियस आहे, हा एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट असल्या कारणामुळे जे आता ऑलमोस्ट ॲस्पिरंट जे आहेत हे वर्किंग क्लासमध्ये असतात. ठीक आहे, जो मिळणारा वेळ असतो हा आपल्याकडे 3 ते 4 तास म्हणा. ठीक आहे, बरेच ॲस्पिरंट्सला 2 तासाचा वेळ मिळतो आहे. ठीक आहे, प्रिपरेशनसाठी या एक्झामिनेशनला कसं प्रिपेअर करायचं हाच एक सर्वात मोठा जो आहे तुमच्याकडे प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की या 60 डेजमध्ये कुठल्या प्रकारे स्ट्रॅटेजिकली आपण प्लॅन करू तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल याबाबतची आपण माहिती बघूया. बघा, सर्वप्रथम आपण आपल्या महाडिस्कॉमच्या डेप्युटी आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हचा जो एक्झाम पॅटर्न आहे, जो स्टँडर्ड एक्झामिनेशन पॅटर्न आहे त्याबाबत आपण पाहूया की ज्यामध्ये आपल्याकडे टेक्निकलचे 50 प्रश्न आणि नॉन टेक्निकलचे 80 प्रश्न असे म्हणून 130 क्वेश्चन 150 मिनिटसाठी 150 मार्क्ससाठी आणि टोटल याचा जो टायमिंग आहे हा 120 मिनिट्स दिलेला आहे. ओके, यालाच एलॅबोरेटिव्ह म्हणून मी तुमच्यासाठी एक अजून मॉडिफाईड याचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे जेणेकरून तुम्हाला टाइमली आणि ॲक्युरेट जो आहे कशा प्रकारे अटेम्प्ट करावे लागतील आपल्याला सेक्शनली, यासाठी म्हणून मी हा जो एक्झाम पॅटर्न तुमच्यासाठी बदल करून आणलेला आहे. बघा, सेम एक्झाम पॅटर्न आहे, फक्त मी ॲडिशनली याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आणि पॉझिटिव्ह मार्किंग सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. 4 सेक्शन असतात आपल्या एक्झामिनेशनमध्ये. पहिलं झालं प्रोफेशनल नॉलेज, त्यामध्ये आपण टेक्निकलचे क्वेश्चन एक्सपेक्ट करतोय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. ठीक आहे, हे ग्रॅज्युएशन लेवलवरती एक प्रश्न विचारला जातो, त्याचा सिलेबस आपण पाहणार आहोत. नंतर दुसरा टॉपिक आहे तो रिझनिंग, तिसरा आहे तो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि नंतर आहे तो मराठी लँग्वेज. ठीक आहे, प्रोफेशनल नॉलेजसाठी 50 प्रश्न 110 मार्कांना विचारले जातात. म्हणजेच याचा अर्थ काय की प्रत्येकी करेक्ट उत्तरसाठी तुम्हाला टेक्निकलचं जर तुम्ही करेक्ट आन्सर सॉल्व्ह केले, एका प्रश्नाचं उत्तर करेक्ट सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2.2 मार्क्स हे अवॉर्ड केले जातील. आणि जर तुमचा तो प्रश्न चुकला, ठीक आहे, तुमच्या मिळालेल्या मार्कांमधून 0.55 मार्क्स जे आहे ना डिडक्ट केले जातील, कारण की याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे हे एक्झामिनेशनमध्ये आहे. ठीक आहे, त्याचसोबत आता बघा, रिझनिंगमध्ये 40 प्रश्न हे 20 मार्काला असल्या कारणामुळे प्रत्येकी प्रश्नाला 0.5 मार्क्स आहे. आणि जर तो प्रश्न चुकला तर तुमच्या मिळवलेल्या मार्कांपैकी 0.125 मार्क्स जे आहेत ना, ठीक आहे, हे कापले जातील. आता बघा, इथेच सर्वात मोठा जो आहे हा गेम प्लॅन चेंज होतो आपल्या प्रिपरेशनचा. मी तुम्हाला सांगतो यासाठी लक्ष ठेवा आणि लक्ष देऊ नये का. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, प्रत्येक प्रश्नाला करेक्ट 0.5. सिमिलरली मराठीसाठी 20 प्रश्न 10 मार्काला 0.5 आणि निगेटिव्हसाठी 0.125 कापले जातील. कंपोजिट टायमिंग आहे आपल्याकडे 2 आवर्स म्हणजेच 120 मिनिट. प्रश्न आहेत बघा आपल्याकडे
130 क्वेश्चन. आता ह्या 120 मिनिट्समध्ये 130 क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, ठीक आहे, काय मेथडॉलॉजी असली पाहिजे ही आपण चर्चा करूया प्रत्येक टॉपिक वाईज. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय की जेवढं सिग्निफिकंट तुम्हाला टेक्निकलचे मार्क्स वाटत असतील की 110 मार्क आपल्याला 150 पैकी मिळत होते, तेवढंच ही तुम्ही तुमच्यासाठी एक संभ्रम असतो हा, तेवढीच तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतोय की हीच एक मोठी कॅच असते या परीक्षेमध्ये. कारण की काय होतं बघा, टेक्निकलच्या परीक्षेमध्ये जवळपास याचा जो अटेम्प्ट असतो एक 38+ म्हणा किंवा 40+ हा सर्वांचा अटेम्प्ट एक ओव्हरऑल ऑन अन ॲव्हरेज हा बनतोच परीक्षेमध्ये. पण तिथे सॅच्युरेट झाल्यानंतर जे आहे आपल्याला कितीही प्रयत्न केले तरी ते ॲक्युरेट प्रश्न आपण सोडू शकत नाही. 5 ते 7 प्रश्न किंवा 5 ते 8 प्रश्न असे असतात की ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगमुळे आपल्याला ते प्रश्न सोडवणं जमत नाही, कारण की त्यामुळे मार्क्स कमी होतात. आता बघा, एक प्रश्न जर तुमचा चुकतोय, लक्षात घ्या, हे 2.2 मार्क जे तुम्हाला मिळणार होते हे पण तुमचे कटले, नाही मिळाले, आणि 0.55 हे सुद्धा तुमचे मार्क्स जे मिळणार होते ते काही त्यामधून कापले गेलेत. म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर तुमचं ओव्हरऑल जे हे होत आहे 2.75 मार्कांचं नुकसान होते असं लक्षात घेऊन चला, ठीक आहे, फक्त 2.2 नाही. आलं लक्षात. तर त्यामुळेच हा टेक्निकलचा अटेम्प्ट करताना ॲक्युरेटली आणि टू द पॉईंटच अटेम्प्ट करावं लागतं, ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, ह्या सॅच्युरेशन झाल्यानंतर या टेक्निकलमध्ये आपल्याकडे नॉन टेक्निकलचे टॉपिक्सच उरतात, ज्यामध्ये तुमची जर रिझनिंगमध्ये आणि मुख्यतः क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काही टॉपिक्सची प्रिपरेशन असेल, व्यवस्थितरित्या तुमचं अटेम्प्ट असेल तरच तुम्ही या एक्झामिनेशनला क्लिअर करू शकता. ओके. नंतर इथं मराठीचे सेक्शन, त्या मराठी सेक्शनमध्ये ग्रामर करत बसू नका. मी काही तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक सांगेल, तुम्हाला तेवढेच ते मात्र करायचे, ठीक आहे. आलं लक्षात. आता तुमच्याकडे हा एक्झामिनेशन पॅटर्न ठरलेला आहे. 130 प्रश्न 120 मिनिटांमध्ये सोडवायचे, 2 आवर्समध्ये. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 ऑफ द असाइन्ड क्वेश्चन मार्क, ठीक आहे, असाइन्ड मार्क फॉर दॅट क्वेश्चन. तर 2.2 मार्क्स असतील एका क्वेश्चनला, तर त्याला 0.55 कापले जातील निगेटिव्ह, आणि जर समजा 0.5 असेल त्याला 0.125. सिग्निफिकंटली क्लिअर झाला या सगळ्या गोष्टी. हा होता एक्झामिनेशनचा पॅटर्न, यालाच तुम्हाला फॉलो करायचा आहे. यानंतर तुमचा इंटरव्ह्यू ठरवण्यात येतं. आता बघा, सर्वप्रथम जो आहे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजचे जे आपले टॉपिक्स आहेत मुख्यतः ते आपण पाहूया, त्याचा सिलेबस पाहूया डिटेल, आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा कुठले कुठले की पॉईंट्स जे आहेत हे महत्त्वाचे हे मी तुम्हाला मार्कअप करून देईल, त्यानुसार तुम्हाला ते अभ्यास करायचे, ठीक आहे. तर सर्वप्रथम बघूया लॉजिकल रिझनिंगचा टॉपिक्स आणि त्याचा सिलेबस. तर बघा, लॉजिकल रिझनिंगमध्ये लक्षात ठेवा 40 प्रश्न हे विचारले जातात. 40 प्रश्नांचं जे विभाजन असतं, ठीक आहे, हे 20 आणि 20 अशा प्रकारे असतं, ठीक आहे. 20मध्ये 5 सुद्धा ॲडिशनल मिळू शकतात. तर 20मध्ये अजून विभाजन कसं असतं, 20 प्रश्नांपैकी 10 क्वेश्चन जे असतात ना, ठीक आहे, हे सिटिंग अरेंजमेंटचे असतात, आणि 10 क्वेश्चन जे आहेत ना, ठीक आहे, हे आपल्याकडे पझलचे असतात, लक्षात ठेवा. आणि जे उरलेले 20 प्रश्न असतात त्याच्यामध्ये मिसलेनियस जे क्वेश्चन्स असतात ना, हे तुम्हाला विचारले जातात. मिसलेनियस म्हणजे कुठले, डायरेक्शन सायन्स, ज्याला आपण दिशाज्ञान म्हणतो. एक व्यक्ती कुठल्या उत्तरेकडे जातोय, तो राईट घेतोय, लेफ्ट घेतोय, ठीक आहे, परत तो एका सर्टन डिरेक्शनला जातोय, ठीक आहे, परत तो राईट घेतोय, आणि त्याचं फायनल डेस्टिनेशन आपल्याला काढायचं असतं, ठीक आहे. किती प्रश्न येतात बघा, 2 ते 3 प्रश्न हमखास ठरलेले असतात. ब्लड रिलेशन, नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन हे ठरलेले असतात, ठीक आहे. थोडासा डेप्थ त्याच्यामध्ये वाढतो. नंतर चायनीज कोडिंग डिकोडिंग, हा जर प्रश्न सरळ विचारला गेला तर 5 प्रश्न याच्यामध्ये चायनीज कोडिंगचे विचारले जातात. नंतर येतो इनिक्वॅलिटी अत्यंत सोपा, आणि 4 ते 5 प्रश्न याच्यामध्ये सहज विचारले जातात, आणि हा इझिली तुम्ही गेन अप करू शकतात. हे जे छोटे छोटे टू द पॉईंट क्वेश्चन असतात ना, हे 0.5 मार्क्स तुमचे कलेक्ट करत चालतात, आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होतं, लक्षात घ्या. म्हणून याची प्रॅक्टिस करणं आजच करणं गरजेचं आहे, कारण की तुमचा येणारा जो काळ आहे यामध्ये तुम्हाला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये टेक आणि नॉन टेक दोन्ही करायचं आहे. आणि आय एम अश्योरिंग यू, जर तुम्ही हे प्रॉपर स्ट्रॅटेजिकली फॉलो केलं तर तुमचं सिलेक्शन कोणीही थांबवू शकणार नाही. सिलॉझमचे प्रश्न येतात, ठीक आहे, 4 क्वेश्चन तर हमखास ठरलेले असतात, ठीक आहे. सिलॉझममध्ये सुद्धा ओनली ऑफ फ्यू, ठीक आहे, फ्यू सम नॉटचे प्रश्न आजकाल पाहावयास मिळालेले आहे, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. अल्फान्यूमेरिक सिरीजचे 2 प्रश्न ठरलेले असतात, किंवा कधी कधी 5 प्रश्नांची अल्फान्यूमेरिक सिरीज विचारले जातात. मिसिंग सिरीजमध्ये 2 क्वेश्चन असतात, आणि नंतर येतं पझलमध्ये 10 प्रश्न विचारतात. प्रत्येकी 10 प्रश्नामध्ये 5-5चे सेट असतात, म्हणजे एक सेटवरती 5 प्रश्न, दुसऱ्या सेटवरती 5 प्रश्न. तर कधी तुम्हाला बॉक्स टाईप विचारला जातो, फ्लोअर बेस्ड, स्केड्युलिंग, डे डेट किंवा इयर बेस्ड. तर आजकाल जो नवीन पॅटर्न आलेला आहे तर हा बॉक्स बेस्ड येतो, नाहीतर डे डेट बेस्ड आपल्याकडे पझल जो आहे परीक्षेमध्ये विचारला जातो. हे 2 टॉपिक आहेत ना महत्त्वाचे. खरं तर पूर्ण 4ही टॉपिक सब टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील पझलमध्ये, तर हे तुम्ही प्रिपेअर घेऊन चला, ठीक आहे. नंतर येतं बघा सिटिंग अरेंजमेंटमध्ये सुद्धा आपल्याकडे येतात टोटल 10 क्वेश्चन, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा 5-5चा सेट आपल्याकडे बनतो. 5 क्वेश्चन सर्क्युलरवरती येऊ शकतात, किंवा लिनियर लाईन अरेंजमेंटवरती येऊ शकतात, किंवा पॅरल रोवरती येऊ शकतात, किंवा 5 क्वेश्चन अजून स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर अरेंजमेंटवरती विचारला जाऊ शकतं. म्हणजे किती, 20 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क्स सरळ तुमच्या हातात आहे, जर तुमची प्रॅक्टिस चांगली होत आहे तर. कुठून, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल टॉपिकमधून, राईट. नंतर येतं बघा ऑर्डर अँड रँकिंग, मिसलेनियस, ऑड वन आउट, आणि मिसलेनियसमध्ये आपल्याकडे मशीन इनपुट हा टॉपिक विचारला जाऊ शकतो, ठीक आहे.
हा सुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्रा ॲडिशनली प्रिपेअर करून ठेवायचं असेल. जर तुमच्याकडे वेळ नाही तर बाकी सुद्धा तुम्ही टॉपिक केले तरी चालेल. ओके. नंतर येतं बघा मराठी नॉलेजमध्ये. तर मराठी नॉलेजमध्ये किती 20 क्वेश्चन्स आहेत, त्यामध्ये आपल्याला 10 मार्क आहे. ठीक आहे. आता मराठी नॉलेजचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये व्याकरण सुद्धा बरेच विद्यार्थी प्रिपेअर करून जातात, बरेच ॲस्पिरंट्स प्रिपेअर करून जातात वी कॅन से. त्याच्यामध्ये हाही सगळे टॉपिक्स करण्याऐवजी मी तुम्हाला जो सॉर्टेड IBPS पॅटर्नचा सिलेबस याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर बेस्ड क्वेश्चन, शफलिंग बेस्ड, फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चन, हेच तुम्हाला 4 टॉपिक महत्त्वाचे करून जायचे आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये तुमचा 20 मार्कांचा जो टॉपिक्स आहेत मराठीचे हे सगळे कव्हर अप होतात. त्यासोबतच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणीय वाक्य प्रचार, जोड शब्द, लिंग, वचन आणि आपल्याकडे काळ, हे 2-3 बेसिक टॉपिक करायचे आहेत. त्यातही समानार्थी आणि विरुद्धार्थी बिलकुल स्किप करायचे नाहीत. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. ह्या टॉपिक्सला पहिले करून चला, बाकी टॉपिक तुम्ही नाही जरी केलेत ना तरीही चालेल. ओके. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे 20 प्रश्न जे आहेत ना हे विचारले जातात, जे की 10 मार्क्स कव्हर अप करतात. ज्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे हे 5 क्वेश्चनवरती येतं. ठीक आहे. एरर बेस्ड जे आहे ते 5 ते 8 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. शफलिंग बेस्ड 3 ते 4 क्वेश्चन येतात. शफलिंग तर तुम्ही करूनच चला. ठीक आहे. मिनिमम 5 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता यावर्षी. आणि फिल इन द ब्लँक बेस्ड सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. तर हा झाला IBPS पॅटर्नचा सिलेबस. तर हे तुम्ही टॉपिक्स पूर्ण करून घ्यायचे मराठीमध्ये. नंतर येतं आपल्याकडे बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे टॉपिक्स. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच ॲस्पिरंट्सना आपण म्हणू शकतोय की 20 पैकी मिनिमम त्यांना 2 ते 4 मार्कही मिळवता कठीण होतं. आता यामध्ये तुम्हाला सांगते की काही स्पेसिफिक टॉपिक जसं की सिम्प्लिफिकेशन अँड अप्रोक्सिमेशन, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये 7 ते 8 क्वेश्चन विचारले जातं, हे जर तुम्ही प्रिपेअर केलं, नंबर सिरीज जर प्रिपेअर केलं त्याच्यावरती 5 क्वेश्चन हमखास ठरलेले असतात, क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती 4 क्वेश्चन हमखास ठरलेले असतात, डेटा इंटरप्रिटेशनवरची 5 क्वेश्चन ठरलेले असतात. तर हे जरी केले तर तुम्ही 13 ते 14 क्वेश्चन आउट ऑफ 20 क्वेश्चन ह्या कमीत कमी वेळेमध्ये प्रॅक्टिसच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. बाकी तुमचे टॉपिक ऑप्शनल असतात. ठीक आहे. जसं की एजेस अँड ॲव्हरेज झालं, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, याला कसं वाचून सोडायला लागतं आणि हे अरिथमॅटिकमध्ये येतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसा वेळ जातो वाचण्यासाठी आणि तेवढा वेळ आपल्याकडे राहत नाही. ठीक आहे. तर कुठले कुठले टॉपिक तुम्हाला मेन्शन करून ठेवलेले याच्याबद्दलची तुम्ही तयारी सुरू करू शकता. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशनबद्दल. आणि ह्या सगळ्यांची जे डेली पोस्ट असतात ना आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण प्रोव्हाइड करत असतो. ह्याची जे डेली पोस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, बरेच आपण कॉन्टेंट त्याच्यामध्ये अपलोड केलं आहे. त्याची प्रॅक्टिस मात्र करून ठेवा. आणि सोबतच कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून आजच या कोर्सला एनरोल करून डेप्युटी ॲडिशनलसाठी आपल्याकडे जो नॉन टेक्निकलमध्ये रिझनिंग, कॉन्ट्स आणि ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीसाठी जो कंप्लीट नॉन टेक्निकल कोर्स आहे याला एनरोल करून यामधील जे रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्हचे सेशन्स पहिले पाहणं सुरू करा. सोबतच टेस्ट पासमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा नॉन टेक्निकलची. ठीक आहे. मिनिमम 1 आवर तरी तुम्हाला देता यायला पाहिजे. बघा, जर तुम्ही 3 तास जर प्रिपेअर करत असाल तर लक्षात ठेवा 2/3 हा टेक्निकलला असायला पाहिजे आणि 1/3 जो आहे हा तुमच्या नॉन टेक्निकलला प्रिपरेशन असायला पाहिजे. या प्रकारची तुम्हाला प्लॅनिंग असायला हवी. काही अडचण असल्याच्या नंबरती व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता. हा कोर्स तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढे तुमच्या टेक्निकलसाठी तुम्ही प्रिपेअर करता. ठीक आहे. आणि त्यासोबतच आपला जो नॉन टेक्निकलचा कोर्स सुद्धा आपण एनरोल केलेला आहे. याबाबतची तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतोच आहे नेक्स्ट येत्या काही वेळामध्ये. ठीक आहे. ते सुद्धा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिकलचा म्हणजे टेक्निकलचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, हे जे तुम्हाला मी टॉपिक सांगितलेत ना आतापर्यंत, हा 80 प्रश्नांचा म्हणजे 80 क्वेश्चन, 40 रिझनिंगमध्ये, 20 कॉन्ट्समध्ये, 20 मराठीमध्ये 80 क्वेश्चनचा आपण टॉपिक पाहिलेला आहे. आता जे टेक्निकलमधला जो सिलेबस आहे आणि त्यातले की पॉईंट्स आहेत हे मात्र महत्त्वाचे आहे. याची तुम्हाला संपूर्ण मी माहिती देतो. बघा, सर्वप्रथम आपल्याकडे काही टॉपिक्स असतात जे की फंडामेंटल आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने, ते आपल्याला सिरियसली करावेच लागते. त्यामध्ये तो सगळ्यात पहिला तो इलेक्ट्रिकल बेसिक्स. ठीक आहे. इलेक्ट्रिकल बेसिक्स म्हणा की इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स म्हणा, त्याच्यामध्ये 2-3 सब टॉपिक्स असतात ज्यामध्ये नेटवर्क थिअरीसुद्धा येतं आणि सर्किटसुद्धा येतं. तर इलेक्ट्रिकल बेसिक्समध्ये जे आहे बेसिक रेजिस्टन्सचे नॉलेज, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्सचे फंडामेंटल्स, ठीक आहे, त्याचे फॅक्टर्स कुठले कुठले त्याला अफेक्ट करतात, त्याचे सर्किट्स जसं की DC सर्किटमध्ये रेजिस्टरचे कॉम्बिनेशन झालं, ठीक आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन झालं, ठीक आहे, किंवा कॅपॅसिटन्सचा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतात. कॉन्सेप्ट ऑफ करंट, व्होल्टेज, पॉवर अँड देअर युनिट. ठीक आहे. तर एनर्जी आणि पॉवरवरती जे आहेत फंडामेंटल एनर्जी कॅल्क्युलेशनवरती छोटे छोटे ते प्रश्न विचारतात. न्यूमेरिकल जास्त थोडासा त्यांचा ओरिएंटेशन आजकाल वाढलेल्या परीक्षेमध्ये IBPSच्या पॅटर्नमध्ये, तर तो सुद्धा तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. नंतर येतो DC सर्किट. ठीक आहे. बघा, हे जेवढेही टॉपिक मी तुम्हाला फिल्टर आउट करून ठेवलेले आहे हे सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण मी याच्यावरती सुद्धा काही टॉपिक्स तुम्हाला हायलाईट करून देतोय जे की महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर बघा, DC सर्किटवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे हमखास विचारले जाऊ शकतात किंवा मिनिमम आपण 2 to 3 क्वेश्चन जरी आपण याच्यामधून एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, यामध्ये मेन्शन करतोय 2 to 3 क्वेश्चन मिनिमम. ठीक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तो किर्चॉफ्स लॉ, सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम हा विचारला जातो. ठीक आहे. थेवेनिन्स थेरमवरती न्यूमेरिकल ठरलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर येतं आपल्याकडे
नॉर्टन्स थेरम झालं, जेवढेही थेरम्स आहेत ना हे तुम्ही प्रॉपर करून घेत चला. ठीक आहे. नोडल ॲनालिसिस झालं, मेश ॲनालिसिस झालं किंवा स्टार डेल्टा सर्किट्स. ठीक आहे. त्याचं इक्विव्हॅलन्सी हे सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरतील. ठीक आहे. यामध्ये मी बाकी टॉपिक्स मेन्शन नाही केलेले आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा किर्चॉफ्स लॉ, सुपरपोजिशन थेरम, नॉर्टन्स थेरम, ठीक आहे, मिनिमम्स थेरम, सगळे जे काही थेरम्स आहेत डीसी सर्किटशी असोसिएटेड हे तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. ठीक आहे. नंतर येतं आपल्याकडे सिंगल फेज एसी सर्किट. त्याच्यामध्ये प्रत्येक एसी क्वांटिटीचा म्हणजेच काय झालं की कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स हा कसा बिहेव करतो एसी सर्किट, एसी सिग्नलला, त्याचं ॲनालिसिस आणि त्याच्यावरती डिपेंडंट असलेले प्रश्न हे विचारले जातात. जसं की आमच्याकडे आर एल सर्किट झालं किंवा आर सी सर्किट झालं. ठीक आहे. लेट्स कन्सिडर एक आपल्याकडे रेजिस्टन्स आणि एक इंडक्टन्सचं सर्किट आहे. ठीक आहे. हे कसं बिहेव करतं जेव्हा आपण याला एसी इनपुट देतो. ठीक आहे. तर यावरती तुम्हाला फेज डिस्प्लेसमेंटवरती सुद्धा प्रश्न विचारले शकतात किंवा त्याच्या पॉवर कॅल्क्युलेशनवरती ते प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये काय टॉपिक्स येतात, जनरेशन ऑफ सायनोसॉइडल एसी व्होल्टेज, डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज, RMS व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर. हे तर खूप लहान मुलांसारखे प्रश्न झाले खरं तर, हे तर तुम्हाला करावेच लागतील. आपण कोअर टॉपिक करून घेतलेले आहेत. पण याच्यावरती मात्र ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेशन झालं, RL, RC आणि RLC सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किटचं कॉन्सेप्ट, आणि त्याच्यासोबतच आपल्याकडे रेझोनन्स. ठीक आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो, हा तुम्हाला करावा लागेल. ओके. नंतर बघा 3 फेज एसी सर्किट येतं. 3 फेज एसी सर्किटमध्ये सुद्धा पॉवर कॅल्क्युलेशनचे महत्त्वाचे न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जातात. हा हायलाईट करून ठेवतोय, तर तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. लाईन अँड फेज व्होल्टेजची बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, √3 आहे की 3 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. फेज व्होल्टेजला लाईन करंट घ्यायचा आहे की बेसिकली म्हणजे लाईन करंटला फेज करंट घेता येईल की फेज करंटला √3 टाइम्स ऑफ मल्टिप्लाय करावं लागेल. अशा प्रकारची सुद्धा कन्फ्युजन होतात जेव्हा आपल्याकडे स्टार डेल्टा सर्किट येतं. ठीक आहे. तेव्हा हे 3 फेजमध्ये काय जनरली कुठे न्यूट्रल प्रेझेंट असतो त्याच्यामुळे काय इफेक्ट होतो. ठीक आहे. किंवा आपल्याकडे लिकेज करंटचा काय इम्पॅक्ट होतो हे सुद्धा जनरली आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. नंतर येतं आपल्याकडे KCL, KVL, मेश ॲनालिसिस, नोडल ॲनालिसिस, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅग्नेटिकली कपल्ड सर्किट, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत इंडक्टन्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये डॉट नोटेशन खूप महत्त्वाचं असतं. कपलिंग कोएफिशियंट झालं, व्होल्टेज करंट सोर्सेस झाला आणि सोर्स ट्रान्सफॉर्मेशनवरती छोटासा न्यूमरिकल विचारला जाऊ शकतो. ओके. नंतर येतो आपल्याकडे बघा नेटवर्क थेरम. मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे आधीच थोड्या वेळ आधी. नॉर्टन्स झालं, थेवेनिन्स थेरम झालं, सुपरपोजिशन, रेसिप्रोसिटी, कॉम्पेन्सेशन, सबस्टिट्यूशन, MPPT झालं. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमवरती हमखास प्रश्न जे आहेत ना हे विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. MPPT वरती पॉवरवरतीचा फॉर्म्युला जो आहे ना त्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. नंतर येतं बघा मॅग्नेटिक सर्किट्स. ठीक आहे. मॅग्नेटिक सर्किट्सवरती मिनिमम 2 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत, ज्याच्यामध्ये ते सगळ्यात फंडामेंटल जो आहे तो तुम्हाला त्याचे न्यूमरिकल्सवरती न विचारता तुमच्या युनिट्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतात. जसं की ॲनालॉजी बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट झालं. त्यानंतर MMF, रिलक्टन्स, डिफरंट काइंड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल झालं. ठीक आहे. मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टेबिलिटी काय असते. ठीक आहे. कुठल्या मॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टेबिलिटी तुम्हाला नोट डाऊन करायची असते. ठीक आहे. सोबत झालं आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स, हे आपल्या मॅग्नेटिक सर्किट्समध्ये विचारलं जातं. हे कम्प्लीट ऑल टुगेदर इलेक्ट्रिकल बेसिक्समध्ये विचारलं जातं. नंतर येतो इलेक्ट्रिकल मेजरमेंट. अत्यंत महत्त्वाचं टॉपिक मी तुम्हाला कन्सिडर करतोय. मिनिमम 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये यामधून विचारले जाईल. सर्वात पहिला प्रश्न विचारला जाईल बघा, हा जाईल शंट अँड मल्टिप्लायर वरती. शंट अँड मल्टिप्लायरचे जे कॅल्क्युलेशन असतात ना याच्यावरती विचारलं जातं. ठीक आहे. दुसरा म्हणजे डिफ्लेक्शन, कंट्रोलिंग टॉर्क अँड डॅम्पिंग टॉर्क. ठीक आहे. कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठले वापरले जातात याच्यावरती बेसिक न्यूमरिकल किंवा बेसिक कॉन्सेप्ट विचारला जातात. ठीक आहे. नंतर येतो ब्रिजेसवरती क्वेश्चन. ठीक आहे. हे 3 प्रश्न तर तुमचे ठरले असतातच. त्यासोबतच मी तुम्हाला ओव्हरऑल सिलेबस त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, जसं की फंडामेंटल ऑफ मेजरमेंट सिस्टीम. ठीक आहे. जनरली जो टॉपिक असतो तो तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. डॅम्पिंग, कंट्रोलिंग टॉर्क्स आणि डिफ्लेक्शन टॉर्कवरती थोडेसे इन्स्ट्रुमेंटेशन जसं चेंज होतं, म्हणजे जसं की जो मीटर चेंज होतो त्याच्यानुसार तुम्हाला त्याची आयडियोलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये ॲमीटर झालं, व्होल्टमीटर झालं, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल, MI इन्स्ट्रुमेंट झालं, डायनॅमोमीटर इन्स्ट्रुमेंट झालं. ठीक आहे. त्याच्यामध्ये करंट कॉईल आणि आपल्याकडे जी फेज कॉईल असते, ठीक आहे, व्होल्टेज कॉईल असते, ही कुठे लावली असते, त्याचा काय इम्पॅक्ट होतो याच्यावरती विचारला जाऊ शकतो. प्रत्येक टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स ते कुठल्या करंटसाठी आणि म्हणजे कुठल्या सायनोसॉइडसाठी वापरले जातात किंवा DCसाठी वापरले जातात याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट याच्यावरती न्यूमरिकल मात्र ठरलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. तर हे मेजरमेंटचे सगळे टॉपिक्स यामध्ये मेन्शन केलेले आहे. ॲडिशनली सुद्धा आपण कोर्सेसमध्ये कव्हरअप करत असतो, तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे CTs आणि PTs वरती. म्हणजेच काय, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके. त्याच्यानंतरच मी तुम्हाला ब्रिजेस सांगितलं. लो, मिडियम आणि हाय रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी व्हिटस्टोन ब्रिज झालं, केल्विन्स डबल ब्रिज. कुठला ब्रिज हा कुठल्या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. जसं इंडक्टन्ससाठी, कॅपॅसिटन्ससाठी कुठले ब्रिजेस वापरले जातात. ठीक आहे. सिंगल फेज
3 फेज पॉवर मेजरमेंट बाय 2 वॅटमीटर मेथड. ठीक आहे, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ठरतो. त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतं जर थोडा पेपर कठीण आला तर, नाहीतर बेसिकमध्ये त्याची कंडिशनल क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर हा पूर्ण मेजरमेंटमध्ये 4 ते 5 क्वेश्चन मिनिमम अपेक्षित आहे, हे तुम्हाला करावे लागतील. नंतर येतो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, हा झाला DC मशीन. आता बघा, बरेच विद्यार्थी जनरली सर मी पॉवर सिस्टीम करतोय आणि मशीन्स करतोय, बस याच्यावरतीच मला फोकस करायचा, सिलेक्शन होईल का नाही, चान्सेस कमी असतात. प्रत्येक टॉपिकची तुम्हाला अवेअरनेस आणि त्याचे टॉपिक्स माहिती असणं गरजेचं राहतं. असं नाही की नुसतंच पॉवर सिस्टीम करतोय. ठीक आहे, खरं तर त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे आपण पॉवर सिस्टीमला, पण महत्त्वाचे म्हणजे बाकीसुद्धा टॉपिक्समध्ये आपण 2-2 मार्क हे मिळवू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याकडे मशीन जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आपल्याकडे DC मशीनपासून सुद्धा सुरुवात करू शकतो, पण मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाचा इंटिग्रल झाला हा ट्रान्सफॉर्मर, आणि डिस्ट्रीब्युशन सेक्टरमधला एक बॅकबोन ह्या ट्रान्सफॉर्मरला मानला जातो. ठीक आहे, तर म्हणून ट्रान्सफॉर्मरशी कनेक्टेड सगळ्या गोष्टी, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल झालं, EMF इक्वेशन झालं, कन्स्ट्रक्शन, फेजर डायग्राम झालं, त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट, व्होल्टेज रेग्युलेशन झालं, लॉसेस, ठीक आहे, पॅरल ऑपरेशन झालं, त्याच्या कंडिशन, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, एडी करंट लॉसेस कसा होता, हिस्टेरिसिस लॉसेससाठी काय केले जातात, इफिशियन्सी कॅल्क्युलेशन, ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट, अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न ठरलेला जातो. ठीक आहे, ओके, संपणार स्टेज झाली. ठीक आहे, कंडिशन फॉर मॅक्सिमम इफिशियन्सी, रेग्युलेशन झालं, पॉवर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची कंडिशन. ठीक आहे, ऑल डे इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूमेरिकल विचारले जातात. हे प्रत्येकी टॉपिक तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये करावे लागतील, तर कुठल्याही टॉपिकमधून सुटका नाही आहे. ठीक आहे, नंतर तो ट्रान्सफॉर्मरमध्ये वर्किंग झालं, त्याचं ॲडव्हान्टेजेस, त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट आणि फेजर डायग्राम. सेम ट्रान्सफॉर्मरला सबसिक्वेंट 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये स्कॉट कनेक्शन झालं, पॅरल ऑपरेशन झालं ट्रान्सफॉर्मरचं, ग्रुप्स अँड कनेक्शन. ठीक आहे, म्हणजे बघा डेल्टा स्टार, स्टार स्टार, स्टार डेल्टा. ठीक आहे, याचेच वेगवेगळ्या वेक्टर ग्रुपमधले तुम्हाला न्यूमेरिकल येतात. ठीक आहे, त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट कसं बनतं हे सुद्धा त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातं. कधी कधी काय कनेक्शन आपल्याला विचारलं जाते, कुठल्या व्हेक्टरमध्ये येतं, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, टॅप चेंजर झालं, त्याचं कूलिंग झालं, कन्झर्वेटर आणि त्याचं ब्रीदरचं काय काम असतं, हे सगळं 3 फेज आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर या टॉपिकमध्ये तुम्हाला करावायचं आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल सुद्धा अपेक्षित आहे, लक्षात घ्या. नंतर येतं बघा सिंक्रोनस मोटर, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. सिंक्रोनस मशीनमध्ये जे 2 महत्त्वाचे टॉपिक्स असतात, सिंक्रोनस मोटर झालं आणि दुसरं झालं अल्टरनेटर. ठीक आहे, ज्याला आपण सिंक्रोनस जनरेटर म्हणतो. ठीक आहे, तर 3 फेज EMF जनरेशन झालं, आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट असतो, हा महत्त्वाचा असतो, व्होल्टेज रेग्युलेशन, पॅरल ऑपरेशन अल्टरनेटरचं, सिंक्रोनायझेशन कसं असतं, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल कसं करता येईल. ठीक आहे, स्टार्टिंग ॲप्लिकेशन्स काय सिंक्रोनस मोटरची. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा टॉपिक येतो, अल्टरनेटरवरची एकही प्रश्न सोडायचा नाही. नंतर येतं बघा DC मशीन. DC मशीनमध्ये काय, त्याचं कन्स्ट्रक्शन, बेसिक प्रिन्सिपल DC मशीनचं, DC मोटर आणि जनरेटरचे 2 इक्वेशन बनतात. ठीक आहे, एक तर झालं बॅक EMFसाठी आणि एक जनरेटेड व्होल्टेजसाठी. ठीक आहे, तर हे दोन्हीसाठी इक्वेशन मशीन आणि मोटर आणि जनरेटरसाठी चेंज होतात, तर ते तुम्हाला तयार करावे लागतील. त्याचे स्टार्टिंग मेथड झालं किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या महत्त्वाच्या म्हणजे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, बेसिक्स आहे. नंतर येतं इंडक्शन मशीनमध्ये 3 फेज इंडक्शन मशीन, अत्यंत महत्त्वाचं. यामधले 2 बेसिक डिफरन्स जे आहे तुम्हाला स्लिप रिंग आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचं माहिती असायला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. फेजर डायग्राम झालं, इक्विव्हॅलेंट सर्किटवरती प्रश्न विचारले जातात. न्यूमेरिकल्स तुम्हाला अपेक्षित आहे या टॉपिकवरती सुद्धा. ठीक आहे, कारण की पॉवर फ्लो डायग्राम जो असतो, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द मशीन इनपुटला जो पॉवर देतो आहे त्याच्यापासून ते आपल्याकडे शाफ्ट पॉवर जो अवेलेबल असतो. ठीक आहे, ह्या पॉवरपर्यंतचा जो आपल्याकडे फ्लो असतो इंडक्शन मशीनमध्ये, ह्याच्यावरती ते प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे पूर्ण तुम्हाला प्रिपेअर करावं लागतील. त्याचे लॉसेस असो, एफिशियन्सी असो, नो लोड आणि ब्लॉक लोडर टेस्ट कुठे परफॉर्म केली जातं आणि त्याचं सर्कल डायग्रामवरती सुद्धा बेसिकचा प्रश्न विचारला जाईल. थोडं सर्कल डायग्राम हा थोडा ॲडव्हान्समध्ये जातं, पण तरी त्याची थोडीशी प्रिपरेशन असणं गरजेचं राहतं. नंतर येतं स्क्वेरल केज आणि स्लिपरिंग मोटरचं फिनॉमिनामध्ये एक कॉगिंग अँड क्रॉलिंगचा फिनॉमिना येतो. ठीक आहे, डबल केज आणि डीप बार इंडक्शन मोटरचे प्रिन्सिपल झालं. ठीक आहे, स्पीड कंट्रोल, ब्रेकिंग, इंडक्शन जनरेटर आणि त्याचे ॲप्लिकेशन्स हे तुम्हाला 3 फेजमध्ये करावे लागतील. नंतर येतं सिंगल फेज मोटर्स. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर हा जो सिंक्रोनस मोटरमध्ये मी अल्टरनेटर यामध्ये मेन्शन नाही केलेलं, पण अल्टरनेटर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याची PDF जर तुम्हाला हवी असेल तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून मला विचारू शकता, किंवा मी टेलिग्रामला सुद्धा अपलोड केलं. जर तुम्हाला PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये PDF म्हणून कमेंट करा. ओके, तर नंतर जो टॉपिक येतो तो आपल्याकडे सिंगल फेज मोटरचा. आणि एक गोष्ट सांगतोय, जर आतापर्यंत तुम्हाला सेशन आवडत असेल, समजायला येत असेल सगळ्या गोष्टी आणि गायडन्स समजत असेल, तर नक्कीच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आम्हाला मोटिवेशन मिळतं तुमच्या एक सबस्क्रिप्शनपासून. ओके, तर बघा सिंगल फेज मोटरमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर झाला, डबल रिव्हॉल्विंग फील्ड थिअरी. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट सर्किट झालं, त्याचं परफॉर्मन्स कॅल्क्युलेशन, स्टार्टिंग मेथड झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. सिंगल फेज AC सिरीज मोटर, सर्वो मोटर, लिनियर इंडक्शन मोटर. आता IBPSमध्ये इतक्यात काही लिनियर इंडक्शन मोटर विचारल्या गेलेली नाही, स्किप करू शकता. सर्वो मोटर सुद्धा विचारला गेलेली नाही, पण सर्वो मोटरचे स्टेप कॅल्क्युलेशनचा एक न्यूमेरिकल हा मात्र विचारला जाईल. ओके,
नंतर येतो अत्यंत महत्त्वाचा आणि इंटिग्रल पार्ट आपल्या पॉवर सिस्टीमचा, तो आहे जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. त्यामध्ये सर्वात पहिला आणि मुख्य प्रकार येतो तो म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. तर जनरेशन हे दोन प्रकारे मुख्य प्रकारे केले जाते. एक तर होतं रिन्युएबल आणि दुसरं येतं नॉन रिन्युएबल. ओके, ज्याला आपण कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये सुद्धा बायफर्केट करतो. तर आपल्याकडे जे कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस झालं, त्यामध्ये हायड्रो झालं, थर्मल झालं, ठीक आहे, कोल बेस्ड पॉवर प्लांट झालं, त्याचं वर्किंग, त्याची डायग्राम, ठीक आहे, त्याची साईड डायग्राम म्हणजे काय, कुठलं कंपोनंट कुठे लावलं नाही, त्याचं स्पेशली थर्मल पॉवर स्टेशनमध्ये, ठीक आहे, कोल्ड फायर सबस्टेशनमध्ये कशा प्रकारे आपल्याकडे आयडियोलॉजी असते आणि बेसिकली आपल्याकडे कसा फ्लो असतो. ठीक आहे, आपल्याकडे बॉयलर कुठे फीड कसं, ॲश हँडलिंग प्लांटपासून तर ते कोल्ड सप्लाय प्लांटपर्यंत, ठीक आहे, इकॉनॉमायझरचं काम काय, एअर फिल्टरचं काम काय, कुठला बॉयलर कुठे वापरलं जातं, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. सोबतच ॲडिशनली म्हणून तुम्हाला सांगतोय विंड आणि सोलर, ठीक आहे, हे खूप डॉमिनंट आजकाल झालेले आहेत. यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारता येतात. ठीक आहे, तर याला सुद्धा स्किप नाही करायचं आहे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये. ठीक आहे, नंतर जो अत्यंत महत्त्वाचा आणि फेवरेट टॉपिक आहे तो आहे पॉवर प्लांट इकॉनॉमिक्स, ज्यालाच आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन हे म्हणतो. ठीक आहे, मिनिमम 4 प्रश्न हे ठरलेले आहेत, मिनिमम तुम्हाला सांगतो अश्योर्ड. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोड कर्व झाला, बेस लोड, पीक लोड, लोड फॅक्टर, डिमांड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर, कॅपॅसिटी फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर, ठीक आहे, कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, कॅपिटल कॉस्ट, फ्युअल आणि ऑपरेशनल कॉस्ट. ठीक आहे, आणि लोड कर्व, डिमांड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर याच्यावरती असलेले न्यूमरिकल, ठीक आहे, हे तुम्हाला 100% विचारले जातील. तर हा टॉपिक ॲट एनी कॉस्ट स्किप नका करू, तुम्हाला 100% मार्क्स मिळतील याच्यामध्ये. ठीक आहे, ते झालं जनरेशनची असोसिएटेड. नंतर येतं आपल्याकडे ट्रान्समिशनचा जो फॅक्टर येतो. ट्रान्समिशनमध्ये सुद्धा ट्रान्समिशन लाईन कंपोनंट्स आणि केबलिंगमध्ये इंडक्टन्स, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स जो असतो ट्रान्समिशन लाईनचा, ठीक आहे, सिंगल फेज, 3 फेजसाठी आपण जो कॅल्क्युलेट करतो इंडक्टन्स, ठीक आहे, टाईप्स ऑफ कंडक्टर, त्याचे टाईप्स, सपोर्ट्स, ओव्हर ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठले यूज होतं, ग्राउंड आणि कॅपॅसिटन्सचा काय इफेक्ट होतो ट्रान्समिशन लाईनवरती, ट्रान्सपोजिशन ऑफ लाईन, स्किन आणि प्रॉक्झिमिटी इफेक्ट झालं, बंडलिंग कंडक्टरचा काय वापरला जातो, हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचा काय वापर असतो. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नंतर येतं अत्यंत महत्त्वाचं टॉपिक म्हणजे शॉर्ट, मिडियम आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉमिनल T, नॉमिनल पाय, नॉमिनल आणि इक्वेलंट T आणि इक्वेलंट पाय मेथड आणि ABCD पॅरामीटर्स. ठीक आहे, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकलसाठी हे शॉर्ट, मिडियम, लॉंग ट्रान्समिशन लाईनचे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आणि फेवरेट टॉपिक्स आहेत. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारेल. ठीक आहे, नंतर झालं SIL झालं, सर्ज इम्पिडन्स लोडिंग, यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, फिनॉमिना ऑफ कोरोना, ठीक आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंट, ठीक आहे, कोरोना पॉवर लॉसवरती न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे तुम्ही ट्रान्समिशन या सेक्टरमध्ये करा. ठीक आहे, याच्यावरतीच सुद्धा ट्रान्समिशन लाईन कंपोनंट्समध्ये सुद्धा त्याचे वेगवेगळे जे इन्सुलेटरचे टाईप्स असतात ते, ठीक आहे, हे सुद्धा मी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. बघा, इन्सुलेटर अँड मेकॅनिकलचे डिझाईन झालं. मी याच्यानंतर हा तुमचा अंडरग्राऊंड केबलचा टॉपिक सांगतोय. सर्वप्रथम हे इन्सुलेटर, मेकॅनिकल डिझाईन हे टॉपिक्स लक्षात घ्या. तर मेकॅनिकल डिझाईन अँड टाइप्स ऑफ कंडक्टर यूज इन ओव्हर ट्रान्समिशन लाईन, टाइप्स ऑफ लाईन सपोर्ट अँड टॉवर्स, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ कंडक्टर ओव्हर ट्रान्समिशन टॉवर, स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर, लेंथ ऑफ स्पॅन, सॅग टेन्शन, ठीक आहे, सॅग वर्सेस टेन्शन, ठीक आहे, टेम्परेचरचं कॅल्क्युलेशन, स्ट्रिंजिंग चार्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि सॅगवरती हमखास एक न्यूमरिकल विचारला जाईल, तो आजच लिहून ठेवा, तुम्हाला नक्कीच करता येईल. ठीक आहे, परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, इक्वल एंड आणि अनइक्वल एंडसाठी काय असतो, स्ट्रिंजिंग चार्टचं काय महत्त्व असतं, सॅग टेम्पलेटवरती न्यूमरिकल, इन्सुलेटरचं मटेरियल कुठे वापरलं जातं, कुठला इन्सुलेटर कुठे वापरला जातो, ह्याच्यावरती मात्र प्रश्न जे आहेत ना परीक्षेमध्ये पाहावयास मिळतात. ओके, नंतर येते इन्सुलेटरचे प्रकार, ओव्हर ट्रान्समिशन लाईनमध्ये जे वापरतो. ठीक आहे, इन्सुलेटर कशामुळे फेलियर होतं, त्याचं ब्रेकग्राऊंड स्ट्रेंथ झालं. ठीक आहे, व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन झालं, सस्पेन्शन इन्सुलेटरचा, सस्पेन्शन इन्सुलेटरवरती न्यूमरिकल ठरलेलं असतं. ठीक आहे, आपण सस्पेन्शन इन्सुलेटरमध्ये सगळ्यात लोएस्ट जो कंडक्टर असतो, ठीक आहे, त्याच्यावरती व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन किती आहे, हे असे प्रश्न जे आहेत ना परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, सिंगल बसबारचे प्रकार झाल्याने कॅटेगरायझेशन. तर हे इन्सुलेटर, मेकॅनिकल डिझाईन जे असतात हे ट्रान्समिशनमध्येच इन्क्लुडेड होतो. नंतर येतं ट्रान्समिशनमध्ये हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. ठीक आहे, मोनोपोलर, होमोपोलर आणि बायपोलरचं ट्रान्समिशन, प्लस त्याच्यामध्ये HVDCची लिंक्स. ठीक आहे, प्लस आजकाल याच्यामध्ये कन्व्हर्टरचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हा सुद्धा एक ॲडिशनल टॉपिक लक्षात ठेवा, कन्व्हर्टर्स. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. नंतर येतं अंडरग्राऊंड केबल, अंडरग्राऊंड पॉवर ट्रान्समिशन, त्याच्यामध्ये केबल्सचं कंपोजिशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये बेडिंग, शीट, मरिंग कुठे केलेली असते, कशासाठी केली जातं, हे बेसिक विचारलं जातं. म्हणजे बेसिक केबल कन्स्ट्रक्शन झालं, कॅपॅसिटन्स ग्रेडिंग झालं, सिंगल आणि मल्टी कोर केबल झाला. ठीक आहे,
डायलेक्ट्रिक स्ट्रेस कुठे असतं, ग्रेडिंग कशा प्रकारे केली जाते केबलची, आणि डायरेक्ट्रिक लॉसेस कसं असतात. ठीक आहे, या सगळ्यांचा जो न्यूमरिकली जे टू द पॉईंट कॉन्टेंट आपण आपल्या ह्या कोर्सेसमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे, हे सगळे टॉपिक्स तुम्हाला तिथे पाहावयास मिळेल. आणि मिनिमम 20 मी तुम्हाला सांगतोय कोर्स एनरोल केल्यापासून ते 25 डेजमध्ये हे सगळे तुमचे टॉपिक्स प्रिपेअर होतात, जर तुम्ही डेली कन्सिस्टंटली जे सेशन्स आपण सांगितलेले आहे ते तुम्ही पाहत असाल तर. ठीक आहे, तर नक्कीच त्याला एनरोल करा. मी तुम्हाला त्याची माहिती देतोच आहे सगळे टॉपिक झाल्यानंतर. ठीक आहे, लक्षात घ्या. नंतर येतं स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. हा महत्त्वाचा टॉपिक असतो. 3 प्रश्न हे हमखास ठरलेले असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आर्क एक्सटेन्शन झाला, MOCB मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, बल्क ऑइल सर्किट ब्रेकर, सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर झालं. ठीक आहे, करंट लिमिटिंग रिॲक्टर झालं, प्रोटेक्टिव्ह रिलेज त्याच्यावरती न्यूमरिकल्स. ठीक आहे, लाईन जनरेटर आणि बसबारचं प्रोटेक्शन, सिमेट्रिकल कंपोनंट्स अँड देअर ॲप्लिकेशन याच्यावरती न्यूमरिकल्स हे मात्र AE अबव्ह परीक्षेमध्ये विचारले जातात. तर हा महत्त्वाचा टॉपिक ठरतो. ओके, आलं लक्षात. त्याच्यानंतर येतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं मटेरियल. तर हे आतापर्यंतचे जे तुमचे टॉपिक्स होते ना, लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये 30 क्वेश्चन जे आहेत ना, आउट ऑफ 50 क्वेश्चन हे कव्हर अप होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढ्या टॉपिकपर्यंत. त्याच्यानंतर येतं आपल्याकडे मटेरियल्स. ते बेसिकमध्ये काय मॅग्नेटिक मटेरियल झालं, BH कर्वचं काय सिग्निफिकन्स असतं, हे छोटे छोटे टॉपिक्स विचारले जातात. खरं ते एवढा मोठा सिलेबस जरी दिलेला आहे तर एवढी काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. ठीक आहे, ह्याचे 2 कॅटेगरायझेशन हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टम हा एक महत्त्वाचा टॉपिक होतो. 4 क्वेश्चन तुम्हाला ठरले असतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टम विचारला जाऊ शकतो, नायक्विस्ट किंवा बोडे प्लॉट हे सुद्धा टॉपिक्स तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, तर कंट्रोल सिस्टम बिलकुल स्किप करायचं नाही, अत्यंत महत्त्वाचे टॉपिक असतात. त्याच्यामध्ये बरेच सगळे बायोफॅब्रिकेटेड टॉपिक्स आहे, पण मी तुम्हाला ब्रेकडाऊन करून छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. नंतर येतं बघा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आता KMAP वरती सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न. ठीक आहे, KMAP सुद्धा आपल्याकडे रिसेंटली प्रश्न पाहाव्यास मिळालेला आहे परीक्षेमध्ये, म्हणून तो सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. नंबर सिस्टीमवरती कन्व्हर्जनचे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, लॉजिक गेट झालं, अँड ऑर नॉर लॉजिक गेट, युनिव्हर्सल गेट झाला, बुलियन एक्सप्रेशन आणि लॉजिक डायग्राम झाला. ठीक आहे, डी मॉर्गन्स थेरम झाला. ठीक आहे, ह्याच्यावरती डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरती 1 ते 2 प्रश्न जे आहेत ना सहसा विचारले जातात. कधी कधी तर स्किप पण झालेला आहे तर रिसेंट एक्झामिनेशनमध्ये. तर हा तुम्ही टॉपिक ॲज अ ॲडिशनल नंतर प्रिपरेशनसाठी ठेवू शकता. ओके, नंतर येतं बघा आपल्याकडे अॅनालॉग सर्किट अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर अॅनालॉग सर्किट्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिनिमम 4 ते 5 प्रश्न दोन्ही मिळून विचारले जाऊ शकतात. आणि बेसिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो येतो आपल्याकडे PN जंक्शनची थिअरी. ठीक आहे, टेम्परेचर डिपेंडन्सी. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं ट्रान्झिस्टर. ठीक आहे, झिनर डायोड झाले, व्हेरॅक्टर डायोड झाले, टनल डायोड याचे सिम्बॉल्स, याचे पिन कॉन्फिगरेशन झालं. ठीक आहे, LED, फोटो डायोड, शॉर्टकी डायोड याचे सिम्बॉल्स, त्याचे टाईप्स हे सुद्धा तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. नंतर येतं रेक्टिफायर्स, फुल वेव्ह आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या स्टॅटिक व्हॅल्यूज असतात, त्याच्यावरती सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. तर ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ओके, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर झालं. ठीक आहे, त्याचे टाईप्स CB, CE, CC कॉन्फिगरेशन्स. ठीक आहे, त्याचे वर्किंग प्रिन्सिपल, बायझिंग मेथड झाल्या. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न ट्रान्झिस्टरमधून विचारले जातात. आणि सेम आपल्याकडे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्हमध्ये जे आहेत ना, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये थायरिस्टर झालं, ट्रॅक झालं, गेट टर्न ऑफ झालं, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर झालं, त्याचे स्टॅटिक आणि डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, कन्व्हर्टर्स अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, हा मी मार्क करून देतो आहे, हा तुम्ही प्रिपेअर करा. ठीक आहे, चॉपरवरती प्रश्न विचारले शकतात. एक्सेप्शनल आहे, रिसेंटली विचारला नाही आलेले, पण मात्र कंट्रोल अँड अनकंट्रोल पॉवर रेक्टिफायर्सवरती थोडं प्रिपेअर करून जा. ठीक आहे, हे पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि शेवटचे काही 2 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आहेत म्हणजे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये एल्युमिनेशनवरती हमखास प्रश्न विचारले जातात. आता हिटिंग आणि इलेक्ट्रिकल ड्राईव्ह हे ऑप्शनल आहे. हिटिंगवरती आता रिसेंटली परीक्षेमध्ये प्रश्न पाहाव्यास मिळाले नाही, पण मात्र इलेक्ट्रिक ड्राईव्हवरती जो आपल्याकडे 4 क्वाड्रंटचे ड्राईव्ह असतात ना, ठीक आहे, 4 क्वाड्रंट ड्राईव्ह, त्याच्यावरती मात्र प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. तो एक टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल. नंतर येतं महत्त्वाचं म्हणजे आई रूल. ठीक आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग मशीनमध्ये, एस्टिमेशन अँड कॉस्टिंगमध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात स्पेसिफिकली, कारण की हे सगळं डिस्ट्रीब्युशन ओरिएंटेड आहे. तर त्याच्यावरती आई रूलला स्किप करू नका. आलीवर तर 2 ते 3 प्रश्न सहज तुम्हाला या आई रूल्समधून विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात? ठीक आहे, हे सगळे टॉपिक जे आहेत ना, ठीक आहे, आपण आपल्या या रेकॉर्डेड प्लस लाईव्ह गायडन्स या महाडिस्कॉमच्या DY म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह या कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता ज्या प्रकारे आपल्याकडे 2 मंथचा आपल्याकडे स्पॅन आहे, विंडो आहे आपल्याकडे प्रिपरेशनसाठी, त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये मॉड्यूल ॲड करतो, जेणेकरून तुम्हाला मिनिमम वेळेमध्ये मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला मिळेल तुमच्याचकडनं. जरी तुमच्याकडे 3 तास मिळतात, 4 तास मिळतात, हे कधीही आपल्याकडे कन्सिडरेबल फॅक्टर राहणार नाही. पण मात्र ब्रीफ थिअरी झालं, क्वेश्चन झालं, त्याच्या क्वेश्चनचे सोल्युशन झालं, आणि तेही संपूर्ण IBPS पॅटर्नच्या पद्धतीने आपण याच्यामध्ये कव्हर केलं. ठीक आहे, तुम्हाला ई-बुक्स मिळतात या कोर्सेसमध्ये रिव्हिजन करण्यासाठी. ॲप्लिकेशनला इंटरॅक्टिव्ह 3D सेशन्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पॉवर सिस्टमचा कुठलाही जो कॉन्सेप्ट आहे तो सुटणार नाही. टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, ही तुमची ऑगस्टपासून सुरू होईल, ऑगस्टच्या स्टार्टिंगपासून, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम जो आहे तुमचं जे अटेम्प्ट होईल आणि तुमचे जे
डिले आहे जो परीक्षेमध्ये अटेम्प्ट करताना जो चुकतात आहे, ज्या इनॅक्युरसीमध्ये छोटे छोटे मार्क्समुळे परीक्षेमध्ये राहतात आहे, ठीक आहे, ते ॲनालिसिस करून तुम्ही याला इम्प्रोवाईज करू शकता. आणि जो याचा गायडन्स आहे, आपण टाईमली लाईव्ह गायडन्स आपण कंडक्ट करतो या ॲप्लिकेशनला, ठीक आहे, हे तुम्हाला नक्कीच मदत करेल या DYच्या आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या एक्झामिनेशनला क्लिअर करण्यासाठी. यासाठी मात्र तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि कॅपिटेटचं सुद्धा ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, जिथे तुम्हाला नॉन टेक्निकलचं कोर्स असे म्हणून टेक आणि नॉन टेकची पूर्णपणे तयारी मात्र तुम्ही करा, ठीक आहे. दोन्ही कोर्सेससाठी काही कन्सर्न असल्यास काही तुम्हाला गायडन्स असल्यास या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करून विचारू शकता. व्हॉट्सॲप करताना मात्र तुम्ही तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन, करंट पोस्ट आणि तुमचं जो करंट ह्या एक्झामिनेशन कुठल्या एक्झामिनेशनसाठी तयारी करतात ते मात्र मेन्शन करायला विसरू नका, ठीक आहे. आणि सोबतच काही अडचण असल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, ठीक आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टॉपिक वाईज तुम्हाला विभाजन करून दिलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टीचं मी अजून लाईव्ह गायडन्स जे आहेत आपल्या ॲप्लिकेशनला घेतोच या कोर्समध्ये, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. आणि सोबतच 2024 आणि 25मध्ये झालेल्या पेपरचं विश्लेषण आणि त्याचं ॲनालिसिस, काय तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स करायचे आहेत याचं कमीत कमी वेळेमध्ये मिनिमम 1 मंथमध्ये आपण ॲप्रॉक्सिमेटली 80 to 85% जो आपला सिलेबस कव्हर झाला पाहिजे अशाच पद्धतीने आपण मॉड्यूल्स याच्यामध्ये देतो आहे, ठीक आहे. तर नक्कीच या परीक्षेसाठी तयारी करा, टेक असो किंवा नॉन टेक असो. नॉन टेकमध्ये सुद्धा रिझनिंग, कॉन्ट्स आणि मराठीचे सुद्धा याच्यामध्ये व्हिडिओ कोर्सेसच्या माध्यमातून तयारी सुरू करा. सोबतच तयारी करायची आहे, कारण की विदाऊट नॉन टेक्निकल सिलेक्शन होत नाही, हे मात्र तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात ठेवा माझे बोलणं, ठीक आहे. तर आय होप आपला हा जो व्हिडिओ आहे गायडन्सचा, प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा आणि सिलेबसचा तुम्हाला समजायला आला असेल, ठीक आहे. काही अडचण असल्यास मला कळवा. आपला चॅनल कॅपिटेट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. रिसेंट सेशन आणि ॲडव्हर्टाइजमेंट पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून त्याला पाहू शकता. कॅपिटेट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे करून तुम्हाला ही PDF तिथे पाहावयास मिळेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.